नमस्कार मंडळी, आज आपण विदर्भ स्पेशल दाणे वांगे किंवा सोले वांग्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। आता हिवाळा सुरू झालेला आहे। ओल्या तुरीच्या शेंगा भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध होतात। या तुरीच्या दाण्यापासून भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज आणि भाज्या सुद्धा बनतात। त्यातलाच एक भाजीचा प्रकार आज आपण बघणार आहोत। त्यासाठी इथे 1 पाव वांगे घेतलेले आहे। वांगे चिरून याला मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले आहे म्हणजे ते काळे पडणार नाही। आणि 1 वाटी इथे मी तुरीच्या शेंगा ज्या आहेत त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत। आता या भाजीसाठी एक मसाला भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी लोखंडी तव्यावरती 1 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं। त्यामध्ये 2 ते 3 दालचिनीचे तुकडे टाकून घेतले आणि एक मीडियम आकाराचा कांदा लांब चिरून टाकलेला आहे। कांदा आता छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। गॅस इथे मीडियमच ठेवलेला आहे। असा लोखंडी तव्यावरती मसाला भाजला की भाजीला चव छान येते। बघा कांद्याचा छान तांबूस रंग आलेला आहे। आता यामध्ये 2 टेबलस्पून सुकं खोबरं टाकून घेतलं। सोबतच 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि अगदी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता हे सगळं जे साहित्य आहे 2 ते 3 मिनिटं छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। बघा हे सगळं छान भाजून झालेलं आहे। याचा रंग बघू शकता छान तांबूस आलेला आहे। आता मसाला भाजून झालेला आहे। गॅस बंद करून घ्यायचा, मसाला थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये लागेल तसं पाणी टाकून हा मसाला वाटून घ्यायचा आहे। तर अगदी 2 ते 3 टेबलस्पून पाणी मला इथे लागलेलं आहे मसाला वाटण्यासाठी। लगेचच भाजी बनवायला सुरुवात करूया। कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं। इथे साईडला मी दाणे थोडेसे उकडवायला ठेवलेले आहे। असे दाणे 5 मिनिटं उकळवून घेतले की भाजीमध्ये शिजायला जास्त वेळ लागत नाही। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली। सोबतच जो मसाला आपण वाटून घेतला होता तो यामध्ये टाकलेला आहे। आता हा मसाला थोडासा याचा रंग बदलतपर्यंत परतून घ्यायचा आहे। गॅस इथे मीडियमच आहे। बघा मसाला छान परतून झालेला आहे। याचा रंग बघा पहिलेपेक्षा थोडासा डार्क झालेला आहे। आता यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे। 2 चमचे घरचं लाल तिखट टाकून घेतलं, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा धने पावडर टाकली, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पाव चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे, त्यातला अर्धा टाकते आहे, अर्धा शेवटी आपण भाजीमध्ये टाकूया। हे सगळे सुके मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घेऊया। थोडंसं पाणी टाकून घेतलं। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला होता त्यामध्येच थोडंसं पाणी घेऊन यामध्ये टाकून घेतलेलं आहे म्हणजे मसाला जळणार नाही आणि टोमॅटो छान परतले जाईल। आता अगदी 2 मिनिटं हा मसाला छान तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा छान शिजवून घ्यायचे आहे। बघा टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे, मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता या स्टेजला जे दाणे आपण शिजायला ठेवलेले होते ते टाकून घ्यायचे आहे आणि वांगे सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आहे। आता हे दाणे आणि वांगे जे आहे हे मसाल्यामध्ये 1-2 मिनिटं परतून घ्यायचे। हे सगळं छान परतून झालं की आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती याला एक वाफ काढून घ्यायची आहे। बघा भाजीला एक वाफ आलेली आहे। आता इथे पाणी टाकायचं आहे। तर गरम पाणी इथे मी करून घेतलेलं आहे। भाजीला गरम पाणी टाकलं की तरी छान येते। तर 1 ते सव्वा ग्लास पर्यंत इथे मी भाजीला पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला रस्सा किती पातळ किंवा घट्ट करायचा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करता येईल। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस कमी करून यावरती झाकण ठेवून जोपर्यंत दाणे आणि वांगे व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर 10 ते 15 मिनिटं भाजी शिजण्याकरिता लागू शकतात। बघा 10-15 मिनिटं झालेली आहे। भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे। याची ग्रेव्ही बघू शकता खूप जास्त पातळ मी ठेवलेली नाहीये, मीडियमच आहे। वांग सुद्धा एकदा बघून घेऊया। बघा वांग सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे आणि दाणे सुद्धा छान शिजलेले आहे म्हणजे भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे, तयार झालेली आहे। आता गॅस बंद करून घेऊया। सगळ्यात शेवटी जो मसाला ठेवला होता तो यामध्ये टाकून घेतला, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। भाजीला तर्री बघू शकता किती छान आलेली आहे। तर विदर्भ स्पेशल दाणे वांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे। ही भाजी स्पेशली भाकरी बरोबर खाल्ली जाते, पण पोळी बरोबर आणि भाताबरोबर सुद्धा खायला खूप छान लागते। विदर्भात हिवाळ्यामध्ये प्रत्येक घरी ही भाजी बनवली जाते, खायला सुद्धा खूप छान लागते। एकदा नक्की बनवून बघा।
रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.